नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मस्त राहायला पाहिजे. गुरुपौर्णिमा विशेष मी आज तुमच्यासाठी खिरीची रेसिपी घेऊन आलेली आहे. ही खीर खूप सोपी आणि कमी साहित्यात बनवून तयार होते. एकदम 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होते. तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, इथं मी अर्धा लिटर दूध तापायला ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला 2 चमचे दूध वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथं 5-6 केशरच्या काड्या भिजू घालून ठेवायच्या. आपलं पुढची प्रोसेस होईस्तोवर केशर आपलं कलर चांगला येतो खिरीला त्यामुळं. तर इथे एक पॅन ठेवून घेतलेला आहे. इथे 1 ते 1.5 चमचा आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. आणि हे आपण शुद्ध गावरान तूप घेत आहोत. तुम्हाला कोणतं घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता. पण आपण इथं प्रसादासाठी बनवत आहोत. गावरान तूप घेतलेलं आहे. इथं मी 5-6 काजू आणि 5-6 बदाम असे कट करून घेतलेले आहे बारीक, आणि ते आपल्याला थोडे तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे. हे बघा, अशा पद्धतीनं तुपामध्ये व्यवस्थित भाजले का त्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचे. तर तुम्ही गुरुपौर्णिमा विशेष काय बनवता मला कमेंट करून नक्कीच सांगा. आता आपले काजू आणि बदाम व्यवस्थित भाजलेले आहेत, तर आपण आता काढून घेऊ. काजू बदाम अगोदर चांगले भाजून घेतले ना तर मग आपले मस्त खायला छान लागतात. आणि त्यानंतर इथं एक वाटी मी शेवया घेतलेल्या आहे, छोटी वाटी भरून. तर आता त्याच तुपामध्ये आपल्याला शेवया पण चांगल्या भाजून घ्यायच्या आहे. या बारीक शेवया आहे, याचं पाकिट भेटतं बाजारामध्ये. तर अशा पद्धतीनं कलर थोडा चेंज झाला पाहिजे ना आपल्या शेवयाचा, असं भाजून घ्यायचे शेवया. आणि आता आपण शेवया काढून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपण आता जे हे दूध तापायला ठेवलं होतं अर्धा लिटर, त्याला मी एक 5-10 मिनिटं उकळून दिलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला लगेच त्याच्यामध्ये शेवया टाकून घ्यायच्या आहे. जास्त भांडे भरवणार नाही आपण. त्याच दुधाच्या पातेल्यामध्ये आपल्याला शेवया टाकून घ्यायच्या, कारण की जे पातेलं आहे ते थोडं असं जड घ्या, म्हणजे व्यवस्थित खीर खाली लागत नाही, काही नाही. तर आपण आता त्यामध्ये शेवया टाकून दिलेल्या आहे. आता 5-10 मिनिटं उकळू द्यायच्या शेवया. आणि त्यानंतर जे आपण ड्रायफ्रूट भाजून घेतले होते ते टाकायचे. तर तुम्ही आता इथं काजू बदाम ड्रायफ्रूटचं हे ऑप्शनल आहे, म्हणजे किती टाकायचे काय ते तुमच्या अंदाजाने तुम्ही टाका. थोडेसे चारोळे टाकत आहे मी. आणि चारोळे ते टाकल्याच्या नंतर आणखीन 5 मिनिटं उकळू द्यायची. ही खीर छान बनवून तयार होते. थोडी विलायची पावडर टाकलेलं आहे आणि साखर टाकत आहे मी इथं अर्धी वाटी. आता तुम्हाला गोडाचं प्रमाण किती हवं, कोणी कोणी जास्त गोड आवडते, कोणाला कमी गोड आवडते. तर आम्हाला थोडी कमी गोड आवडते खीर. तर इथं मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर टाकू शकता. आणि एकदम 10 मिनिटात बनवून तयार होती ही खीर बघा. आता आपण केशरचं दूध पण टाकून दिलेलं आहे. आणि मस्त आपली खीर अशी दाटसर होत आहे. जसे जसे शेवया उकळते ना तशी तशी खीर छान होते. थंड झाल्यावर आणखी दाट होते. तर हे बघा, इथं आता आपण खीर काढून घेतलेली आहे. किती छान दिसत आहे. मस्त नैवेद्यासाठी तुम्ही अशी खीर नक्की बनवा. आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.